गेले आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं कालच्या दिवसाचं खेळाचं महत्त्व तर काय बॅटिंग केली अक्षय पवारने. शेवटच्या मॅचमध्ये जरी त्याचा संघ पराभूत झाला असेल तरी मात्र मन जिंकली अक्षय पवारच्या खेळाने. हो जरूर. काल अक्षरशः पाऊस ज्याप्रमाणे धो बरसत होता त्याचप्रमाणे धावांचाही पाऊस पडत होता. मानकोलीच्या या क्रीडांगणावर अक्षय पवारचा खेळ असेल, आकाश जांगीडचा खेळ असेल, त्याचबरोबर दीपू माली लोकल बॉय या मैदानावर काल देखील चमकला झळकला. हाय स्कोरिंग मॅचेस एकंदरीत कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. दोन्ही टीम एक्साम प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं असेल, अनिवार्य असेल. व्ही लायन्स ओडिशा आणि MMCC संबलपूर दोन्ही टीम मॅनेजर, टीम कॅप्टन, एक्स्ट्रा प्लेयर तुमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. काल 3 अर्धशतकही आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. जेथे 60 धावा हाय स्कोर इंडिव्हिज्युअली ज्यानं बनवल्या. भावेश नाईक 60 धावा 17 चेंडूंमध्ये विघ्नेश 11 भिवंडीच्या विरुद्ध खेळत असताना धावांचा पाठलाग करत असताना मॅग्निफिसंट नवी मुंबई या संघासाठी भावेश नाईकनं जोडल्या आणि ऋतिक पाटील MUCC ओडिशा या संघाकडून खेळत असताना 54 धावा 15 चेंडूंमध्ये ह्याही फलंदाजांना जोडल्या. त्याही मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमच्या विरुद्ध खेळत असताना जोडल्या आणि तिसरं अर्धशतक जे अक्षय पवार ज्यानं 55 धावा 17 चेंडूंमध्ये डायगरच्या विरोधात मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाकडून खेळत असताना जोडल्या. म्हणजे काल बॅटर्स जबरदस्त खेळ. काल इंडियाचा स्टार टेनिस बॉल क्रिकेट ज्यानं गाजवले, सध्या ज्याच्या नावाची चर्चा आणि ज्याच्या नावाचा ट्रेंड आहे. कारण अंबाला तुम्ही बघितला कालच्या दिवसामध्ये खेळताना MUCC ओडिशा या टीम कडून तो संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आणि काल शेवटचा सामना चित्त थरारक रंगला आणि त्या चित्त थरारक लढतीमध्ये अखेर डायगर या संघानं बाजी मारली. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. ग्रुप ए मधील कालच्या 4 टीम्स आपण बघितल्या. ग्रुप बी मधील 4 टीम्स आपल्याला बघायला मिळतील, जेथे पहिला सामना होतो MMCC संबलपूर आणि त्यांच्या विरोधात व्ही लायन्स ओडिशा या संघादरम्यान. त्यानंतर सेकंड मॅच ताई पॅकर्स RG ग्रुप विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स पुणे या 2 संघादरम्यान पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आजही तारे सितारे क्रिकेटचे जरूर आपल्याला पाहायला मिळतील आणि काही क्षणातच चला आपण सामना सुरू करतोय. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर त्यांचंही करूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं करण्यात येतो आणि ह्या वर्षामध्ये आपण पाहतोय की या पावसाळी सत्रामध्ये आपल्याला ही सुपर सिरीज, मान्सून सुपर सिरीज बघायला मिळाली, जेथे 8 फ्रँचायझी आपण पाहतोय आणि प्रत्येकी 7-7 ओव्हरची मॅच. प्रत्येकी टीमसाठी एक चांगली चाचणी असेल. खरं म्हणजे व्यावसायिक लेवलचं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला खरं तर हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. तुम्हाला मोठा फॉर्मॅट खेळता येणं गरजेचं आहे आणि सातत्याने तुम्हाला खेळण्याची संधी मिळणं गरजेची आहे आणि ती संधी 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं दिली जाते. चला अंपायर मॅचचा ताबा घ्या, मॅच सुरू करायची. बॅटर पाठवा. व्ही लायन्स ओडिशा काल या वेळेच्या अगोदर सामने सुरू झाले होते.
टू ओपनर्स सलामीची जोडी आता मैदानामध्ये व्ही लायन्स ओडिशा टीम कडनं एंटर होत असताना एक्स्ट्रा प्लेयर व्ही लायन्स ओडिशा टीम एक्स्ट्रा प्लेयर तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. MMCC संबलपूर संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर आहे, त्याचं स्वागत असेल. केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला बॅटर स्वतः संघ नाईक ऍज ओपनर बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि तो त्याचा क्रमांक आहे. आपण त्याच्या ग्रामीण संघासाठी बघत आलोय, त्याच्या ओपन संघासाठी, तालुका हाफसाठी, राज्यस्तरीय स्पर्धांसाठी आपण त्याला बघत आलोय. ऍज अ ओपनर म्हणून केतन म्हात्रे कोणतेही फॉर्मॅट असू द्या तुम्हाला फलंदाजी करताना दिसतो आणि त्याच्या सोबतीला व्ही लायन्स ओडिशा टीम कडून बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. प्लेइंग 11 लिस्ट या अगोदरच कुणाल सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि जरूर आता क्रिकेटचे जे फॅन्स आहेत ते आता मोठे विश्लेषक झालेले आहेत. आपण सातत्याने पाहतो की जसा सामना सुरू होतोय प्लेइंग 11 लिस्ट जशा समोर होत्यात त्यावरून अंदाजे लावायला सुरुवात केली जाते, प्रेडिक्शन्स केले जात आहेत. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. पेपरवर नाव किती मोठं असलं तरी मैदानावर तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतं. कालचा जसा भारत विरुद्ध इंग्लंडचा जो टेस्ट चौथा दिवस तुम्ही बघितला, असं वाटत होतं की ज्यावेळेला KL राहुल आणि ऋषभ पंत बॅटिंग करत होता की 400हून जास्तचं टार्गेट इंग्लंडच्या समोर देतील आणि डिक्लेअर करतील, परंतु डिक्लेअरची वेळच आली नाही आणि 371 पर्यंत जाता आलं भारतीय संघाला. शेवटच्या ज्या विकेट्स होत्या त्या अवघ्या 31 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या इंग्लंडच्या गोलंदाजांनी. म्हणून क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण असतं. सामना सुरू होतं. मोझम्मिल स्ट्राईक एंडला असेल लेफ्टी बॅटर आणि नॉन स्ट्राईक एंडला केतन. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे. VIP डाईस एंड एक मात्र एंड अंकुर सिंग आहे, माफ करा, गोलंदाजी करण्यासाठी. कॅप्टन आला फर्स्ट ओव्हर मध्ये. पहिला बॉल, पंचांचा अधिकृत इशारा. रमाकांत पवार सर आणि हेमंत कोहली सर पहिल्या मॅच मध्ये ऍज अंपायर तुम्हाला बघायला मिळतात. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल. बरेचसे आता प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत, त्यांचं करूया स्वागत. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. फर्स्ट बॉल अपडेट टू अंकुर सिंग. ओव्हर द विकेट फ्लिक केला आणि पहिलाच बॉल फेकून दिला सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. क्लासिकल फ्लिक, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि काय अंदाज होता मुझम्मिल खान. ओ लाजवाब आणि ऑलमोस्ट सेमी हेलिकॉप्टर स्टाईलने फ्लिक करत असताना बॉल स्क्वेअर लेग पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी भव्य सुरुवात झाली आहे आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या खेळाची. फर्स्ट बॉल बाउंड्री लाईनच्या पार आणि पहिला सिक्सर. ग्रेट स्टार्ट, आक्रमक स्टार्ट, परंतु यावेळेला चांगली लेंथ आणि लाईन मध्ये देखील लगेचच बदल करण्यात आला. थोडासा आतमध्ये येणारा पहिला बॉल होता, शरीराकडे येणारा लेग स्टंपकडे येणारा बॉल होता, त्याच्यावरती षटकार आला आणि आपा बाहेर निघणारा बॉल आउट स्विंगर डाव्या हाताच्या बॅटरसाठी. पलटवार, वार पलटवार हे तुम्हाला बघायला मिळतील. अंकुर सिंगनं पलटवार जरूर केला. आणखी एक शॉट ऑफ गुड लेंथ होता, इथे कांद्याचा चांगला वापर. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पलटवार खूप गरजेचा होता आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर नेहमीच ऍडव्हान्टेज असतो लेफ्ट हँडेड सीमरच्या विरुद्ध. परंतु त्याच्यानंतरचे जे 2 बॉल टाकलेत खांद्याचा चांगला वापर केला, उसळी चांगली प्राप्त केली आहे. बॉलिंग करत असताना अंकुर सिंगने तो अनुभव आहे लेदर क्रिकेटचा आणि MPL देखील आता नुकतेच खेळलाय मुंबई प्रीमियर लीग. नेक्स्ट बॉल. आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खडेकडे फुटवर्कची कमतरता. आता इथून असं वाटतं की फलंदाजाचा वीक झोन ओळखलाय. सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप अंकुर सिंग गोलंदाजी करतोय लेफ्टी बॅटरसाठी. मागच्या 2 बॉलवर वेग होता, या बॉलवर थोडीशी गती कमी केली, गती काढली आणि यावेळेला नक्कीच बीट केलं फलंदाजाला. फुटवर पाहिजे, बॉल पर्यंत जावं लागेल. अंकुर सिंग तेवढाच ताकदवार गोलंदाज आहे. काय कमबॅक केलाय. पहिला बॉल आला, यावेळेला जबरदस्त पंच पाहायला मिळतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, खणखणीत चौकार. शॉर्ट बॉल विथ मिळाली आणि त्यातल्या त्यात बॅकफुट पंच इथे पाहायला मिळाला. क्रीजच्या आतमध्ये जात असताना खूपच चांगला बॅकफुट पंच आणि त्याचबरोबर 4 धावा
इथे मिळताना दिसतात फलंदाज मुझम्मिल खानच्या खात्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार, त्याच्यानंतर 3 सलग डॉट बॉल आणि त्याच्यानंतर चौकार आला. धावा झाल्या 10. मोस्ट ऑफ रन्स तुम्हाला बाउंड्रीज मध्येच बघायला मिळतील. हे वैशिष्ट्य आहे रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट. हेच तर फार मोठं डिफरन्स आहे. एक तर तुम्हाला डॉट बॉल विकेट कीपरकडे जास्तीत जास्त बॉल जाताना दिसतील अथवा बाउंड्री लाईनच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल जाताना दिसतील. 10 रन्स. सध्या एक चांगली सुरुवात आपण पाहतोय मोझम्बिल साठी देखील. हो, पुन्हा एकदा थोडीशी वीट मिळाली आहे. पुन्हा बॉलला पाठवलंय कवचच्या बाहेर. क्लासिकल फटका मोझम्बिलच्या बॅट मधून येतोय. षटकार. जागा दिली तर जागा दाखवली जाईल आणि ती बॉलला दाखवली जाते. ज्या पद्धतीने परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल होता बॅकफुटला जात असताना पॉइंट कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर कट केला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार इथे येतोय आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या बॉलवर हावी होता बॅटर मुझम्मिल खान, त्यानंतर 3 बॉलवर अंकुर सिंगचा पलटवार आणि त्याच्यानंतरचे जे 2 बॉल होते ते परत एक वेळा मुझम्मिलच्या खात्यामध्ये गेले, कारण त्याच्या अगोदर बॅकफुट पंच चौकार आणि त्यानंतर कट मारत असताना पॉइंट कव्हर पॉइंटला तो षटकार आला. पहिलं षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सध्या बी लॉयन्स ओडिशा या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट. आक्रमक सुरुवात, एक पॉझिटिव्ह अप्रोचनं या ठिकाणी आता फलंदाजी सुरू केली. आणि चर्चा आपण करत होतो की फर्स्ट बॉल जो लेग समोर येत होता त्याच्यावर फ्लिक पाहायला मिळाला. त्याच्यानंतर लागोपाठ 3 चेंडू ऑप्शनच्या बाहेर आतरले, जेथे थोडीशी समस्या निर्माण झाली मोझम्मिल खानसाठी. परंतु तिथे लगेचच एखाद्या खेळाडूचं एका दुसऱ्या बॉलनं आकलन करणं किती चुकीचं असतं बघा. मी त्याच वेळेला म्हटलं की हा कदाचित मोझम्बिलचा वीक झोन असेल, परंतु त्यानंतर माझ्या त्या बोलण्याला त्यानं चपराक लगावली आहे. कवसला काय फटके त्याने खेळलेत. सेकंड ओव्हर ऐश्वर्या सुर्वे, केतन म्हात्रे टीमचा आयकॉन खेळाडू, कॅप्टन ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. 16 धावा. एक चांगली सुरुवात तर मिळाली फर्स्ट ओव्हर मध्ये. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा इथे पंच केलाय आणि हाही बॉल केतन म्हात्रेनं आता पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. लाजवाब बॅटिंग मेरिटवर फलंदाजी सध्या सुरू आहे. केतन मात्र क्रीजच्या आतमध्ये जात असताना हा फटका सजवलाय आणि थोडीशी परत एक वेळा जागा दिली ऐश्वर्या सुर्वेने. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा तो बॅकफुट पंच. ऑलमोस्ट कटचा अंदाज बॅटच्या बरोबर मध्ये लागला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने अफलातून षटकार. केतन मात्रेने सुरुवात केली आहे षटकाराने आणि 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा. षटकार आणि चौकारांमध्येच रन्स येत आहेत. आतापर्यंत तिसरा षटकार या डावात बघायला मिळाला. इथे अकुटप्प्याचा बॉल समोर हुक केला. कंट्रोल नव्हतं करत रे या फटक्यामध्ये. पोझिशन प्रॉपर घेता आली नव्हती, परंतु सिंगल मिळेल. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगलच्या सायन स्ट्राईक रोटेट. पहिली सिंगल या डावामध्ये. या लेंथवर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण जास्तीत जास्त विट जर तुम्ही दिली तर त्याच्यावर हात उघडण्याची संधी दोन्ही बॅटरला प्राप्त झाली आणि त्यांनी ते हात उघडले. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे मुझम्मिलचा जलवा पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला एक षटकार केतन मात्रेने सजवला आणि त्याच्यानंतर बाउन्सरचा चांगला वापर इथे केलाय ऐश्वर्या सुर्वेने. जरूर याचा अर्थ की तुम्हाला शरीरभेदी चेंडू टाकणं गरजेचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. इनक्रेडिबल बॅटिंग. आणखी एक षटकार मुझम्मिलच्या बॅटमधून. लेंथ बॉलला पिक केलं चांगलं आणि परत एक वेळा जसा लेंथ बॉल स्टँड अँड डिलिव्हर पडल्या त्याच्यावर मोहर लावली 6 धावांची. नाही, परत एक वेळा तर वेट ट्रान्सफर बॅकफुटला जात असताना हा फटका सजवलाय. खूपच चांगला फोर्स केला ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुझम्मिलच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय. टीमची धावसंख्या आता 29 धावा. तो अगोदरच कुणाल सर आपण पाहतोय की क्रीज बॉक्सचा खूप चांगला वापर करतोय. जास्त मध्ये उभा राहिलेला आहे बॅटर आणि त्याला तो थोडासा एक्स्ट्रा टाइम मिळतोय आणि त्याचा फायदा त्यानं उचलला आतापर्यंत. या गोष्टी महत्वाच्या आहेत. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसरा सिक्सर आला. ऐश्वर्या सुर्वे कमबॅक करणार का ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे टाकला. यॉर्क लेंथ होता. ड्राईव्ह करण्यात आला. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. एकदा मिळाली आहे. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वीरित्या त्या ठिकाणी केला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांनी स्कोर आता वेगानं पुढे गेलेला 31 वर. 2 धावांची जोरी इथे म्हणायला लागेल. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ते ताळमेळ रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं आणि अगदी सहज ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली. पहा काय टेलिकास्ट आहे. खूप चांगलं कॅमेरा बघ 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून साइड अँगल व्ह्यू सध्या तुमच्या समोर पाहायला मिळतोय. 7000 प्रेक्षक ऑनलाईन सध्या सामन्याचा आनंद घेतात. मी काल देखील उल्लेख केला होता की सोमवार होता कारण आज मंगळवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये. ऑफिस मधून देखील अनेक प्रेक्षक सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
जे प्रेक्षक नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटवर प्रेम करतात, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांवर प्रेम करतात आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. रनआउट साठी रिव्ह्यू आहे बॉलिंग टीमचा. ओके, नॉट आउट. टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि या अगोदरच ती चर्चा सुरू होती काय टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. बॅट ड्रॅग करत असताना मुझम्मिल खान सेफली पोहोचला. विकेट किपरनं चांगलं त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करून बेल्स ऑफ केल्या होत्या, परंतु तोपर्यंत बॅटर दुसरी धाव कंप्लीट करताना दिसला. एक रिव्ह्यू आपण गमावलाय. फिल्डिंग टीम एमएमसीसी संबतपूर यावेळेला पुन्हा फुल टॉस आहे. फिल्डर आहेत उपस्थित. झेल पकडलाय, थोडासा पुढे जरूर आला होता, परंतु जजमेंट जबरदस्त करत असताना झेल त्यानं पकडला आणि फायनली पहिला धक्का लागतोय व्ही लायन्स ओडिशा टीमला. मुझम्मिल खान आउट. राकेश प्रभू डीप मध्ये होता, कवसला आणि थोडासा पुढे आला होता, तरी देखील नंतर मागे जात असताना जजमेंट खूप चांगलं दाखवलं. परंतु त्याच्या अगोदर 9 बॉलमध्ये 24 धावांची खेळी, 3 षटकार 1 चौकार, 266चा स्ट्राईक रेट रिलायन्स ओडिशाच्या मुझम्मिलच्या बॅटिंगद्वारे आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि बरोबर उडवलाही होता कवसला, परंतु डीप मध्ये असं वाटलं की राकेश थोडासा पुढे आलाय, परंतु त्यानंतर काय जजमेंट दाखवलं. बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ त्याने स्वतःला बॅलन्स करत असताना हा झेल संपन्न केलाय. फलंदाज मुझम्मिल आउट. फुल टॉस बॉल होता आणि यावेळेला कवसला पुन्हा एकदा क्लिअर करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं आपण आकलन केलं की थोडासा पुढे आला होता, परंतु जजमेंट चेंडूवर शेवटपर्यंत नजर असणं तुमची गरजेची आहे आणि राकेश प्रभूनं चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. ऐश्वर्या सुर्वे आतापर्यंत त्यानं 15 धावा जरूर कर्ज केल्या, परंतु ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं आणि ब्रेक थ्रू त्यांना आपल्या टीमसाठी आता मिळून दिलेला आहे. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर मंगेश वैती इन ॲट नंबर 3. आणखी एक चांगला स्ट्रोक प्लेअर जो त्याच्या टायमिंगसाठी त्याला ओळखलं जातं, एका वेगळ्या अंदाजासाठी त्याला ओळखलं जातं, तो मंगेश वैती आता 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला. परंतु इथून आता एमएमसीडी संबलपूर या संघाला जरूर जो पलटवार केलेला आहे ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी पुन्हा इथून राखून ठेवणार का ऐश्वर्या सुर्वे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस आहे, पुन्हा मिस टायमिंग. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करत होते, परंतु दोघांच्या मध्ये बॉल पडला आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 2 फुल टॉस आले या ओव्हरच्या दरम्यान आणि त्याच्यावर एक विकेट आणि शेवटच्या बॉलवरती डबल. 2 षटकार देखील या ओव्हरमध्ये. इव्हेंटफुल षटक राहिले. 17 धावा या ओव्हरमध्ये एक फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त झालं. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 33 धावा इथे स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. आज 24 जून आहे आणि 24 जून म्हटल्यानंतर न्यू लॉन्चिंग आज 70-70 स्पोर्ट्सचा आहे, त्याच्यामुळे अनेक आकर्षक अशा कॅप्स, टी शर्ट, ट्रॅक आणि त्याचबरोबर स्लीवलेस शॉर्ट्स तुम्हाला प्रत्येक 70-70 स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये पाहायला मिळतील. आणि हे जे आविष्कार आहे 70-70 स्पोर्ट्स आणि ज्या कॅप्स सध्या तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर, या प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला उपलब्ध आजपासूनच पाहायला मिळणार आहेत. आज न्यू लॉन्चिंग डेट आहे 70-70 स्पोर्ट्सची. ऑल स्पोर्ट्स इक्विपमेंट सध्या 70-70 स्पोर्ट्स हे नाव ट्रेंडिंगला राहिलेलं आहे, चर्चेत राहिलेलं आहे. आणि ऑल स्पोर्ट्स वेअर स्पोर्ट्स इक्विपमेंट 70-70 स्पोर्ट्सच्या तुमच्या नियर बाय शॉपमध्ये जा, व्हिजिट करा आणि तिथे परचेस करा, बाय करा. वेगवेगळ्या ऑफर्सही तुमच्यासाठी जरूर 70-70 स्पोर्ट्स येणाऱ्या दिवसांमध्ये आणणार आहे. आज न्यू लॉन्चिंग. 3rd ओव्हर अंकुर सिंग आला. यावेळेला मागे स्कूप करायचं होतं, रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न होता केतनचा. धाव मिळते 1. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना. ऐश्वर्या सुर्वेचा आपण षटकाचा विचार केला तर 2 षटकार जरूर आले, परंतु विकेट मिळून देणं गरजेची होती, ती विकेट प्राप्त केली. हा पहा, थोडासा ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंकुरनं फर्स्ट ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात. स्वतः कॅप्टन आहे, कंटिन्यू तोच गोलंदाजी करण्यासाठी आला. ओ यावेळेला मंगेश, ह्याचसाठी त्याला ओळखलं जातं. हाफ स्ट्रोक तो नेहमी खेळतो, परंतु रन्स फुल तो प्राप्त करत असतो आणि षटकार पहिला त्याच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, भव्य फटका मंगेश वैतीचा बॅटमधून. आणि जरी एक हात निसटला बॅटच्या ग्रीपवरून तरी देखील जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालंय मंगेश वैतीला. ही खासियत आहे, तुम्ही टाइम जर चांगलं केलं या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बॉलवर तर तुम्हाला तो रिझल्ट मिळतो आणि तो रिझल्ट आता मंगेशच्या खात्यामध्ये आहे. हेच तर वैशिष्ट्य राहिलंय आणि हे डिफरन्स आहे. पुन्हा एकदा
स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा बॉल आता थोडासा कंट्रोल कमी होतो या फटक्यामध्ये. गोलंदाजानं देखील जरूर चांगली हुशारी दाखवली आणि हा बॉल थोडा कमी गतीने टाकला. अर्ली खेळण्याचा प्रयत्न होता. मंगेशा 2 धावा प्राप्त करतोय. काल पहिल्याच मॅच मध्ये 125 धावांचं टार्गेट होतं 125 आणि 5 स्कोर राहिला. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तुम्ही 120 125च्या वर धावा करत असाल तर त्या धावा वाचवल्या जाऊ शकता. 118 धावा काल डिफेंड झाल्या. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये 121 धावा डिफेंड झाल्या. त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी 120च्या आसपास टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. हे आज देखील आपण त्याचा उल्लेख करू शकतो. हो आणि सध्या सुरुवात तशाच प्रकारे फलंदाजांनी केली आहे. यावेळेला ड्राईव्ह करत असताना पुढे टाकलेला बॉल. जेव्हा जेव्हा पुढे बॉल टाकलेत दोन्ही गोलंदाजांनी तेव्हा तेव्हा मोठे फटके आलेले नाहीयेत. आता या गोष्टी कुठेतरी आता लक्षात घेऊन गोलंदाजी करणं देखील तितकीच महत्वाची असेल. स्कोर एका धावेने 43 वर. 100हून अधिक मोस्ट ऑफ मॅचेस मध्ये काल आपल्याला रन्स बघायला मिळाल्या आणि चेझिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे जमिनी मार्गाने बॉल जातोय. एकच जाव. एक चांगली गोलंदाजी, फ्रूट सलाड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक लेंथ मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. कधी पुढे टाकला, कधी यॉर्करचा प्रयत्न केला, काही फुलटॉस झाले, परंतु त्याच्यावर नक्कीच नियंत्रण पाहायला मिळालं या ओव्हरच्या दरम्यान कॅप्टन अंकुर सिंगचं. 27 धावा आतापर्यंत खर्च केला. शेवटचा बॉल आहे त्याच्या स्पेलचा. हो आणि एखादी विकेट मिळाली तर हे स्पेल त्याच्यासाठी चांगलं बनेल, त्याच्या टीमसाठी चांगलं बनेल. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील करण्यात आली परंतु इथे षटक क्रमांक 2 समाप्त होतं आणि 2 षटकांत खरं तर अंकुर सिंगनं धावा खर्च केला. या ठिकाणी आपण पाहतो एकंदरीत 27 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 ला 1 गडी बाद. आणि ज्या पद्धतीने अपील केली होती एक्झॅक्ट चांगला निर्णय. पिचिंग आउटसाइड लेग होता आणि लेग स्टंपच्या बाहेरच बॉल इम्पॅक्ट होता ज्यावेळेला पायावर लागला. म्हणूनच त्या अपील मध्ये तेवढा आत्मविश्वास दाखवला नाही आणि अंकुर सिंगने देखील ती अपील त्यानंतर खारिज केली. ज्या पद्धतीने हे षटक इथे संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा, एक फलंदाज बाद. आणि तुम्ही देखील फ्रँचायझी तुम्हाला घ्यायची असेल 70-70 स्पोर्ट्सची तर खाली जो नंबर दिलाय 7276915170 संपर्क साधू शकता. 70-70 स्पोर्ट्स द हेड ऑफिस कल्याण कोणगाव येथे आहे आणि एक दादर येथे देखील शॉप. बिलीव्ह अँड अचीव या गोष्टी जपलेल्या 70-70 स्पोर्ट्सनं. तो विश्वास आजवर आपण पाहतो की पूर्ण भारतभर देशभरामध्ये तो विश्वास ग्राहकांनी देखील 70-70 स्पोर्ट्सवर दाखवलाय. 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी राज सिंग लेफ्ट आर्मर ओव्हर द विकेट. राज सिंग चांगला बॉल या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. ओ रनआउटची अपील जरूर केली परंतु तिथे हिट झालेलाच नाहीये. दुसरी धाव एक्स्ट्रा 1 धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहतायत 46-46. चांगली सुरुवात झाली आहे राज सिंग साठी आणि एक चांगला बॉलर आहे. उंची त्याच्याकडे आहे, लेफ्ट आर्मर सीमर, त्याच्यामुळे चर्चा होईल त्याच्या गोलंदाजीची. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. केतन 5 बॉल 11 धावांवर इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय. मोझम्मिल एक विस्फोटक डाव त्याचा आपल्याला बघायला मिळाला. सध्या मंगेश देखील 11 वर बॅटिंग करतोय. इथे लिडिंग एज बॉल हवेत. केतन मात्रेची विकेट धोक्यात आहे. पकडलाय झेल त्या ठिकाणी विनायकनं. कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आणि एक मोठा धक्का लागतोय. कॅप्टन गॉन. बेस्ट फिल्डर आहे विनायक भोईर. ज्या पद्धतीने त्याने MPL मध्ये देखील फिल्डिंग केली. इवन संजय बांगर यांनी भरपूर स्तुती या खेळाडूची केली होती रेल्वेसाठी ज्यावेळेला रिक्रुटमेंट त्याची संजय बांगर यांनी केली आणि एक तो जो थ्रो होता अनेक अटेम्प्ट नंतर तो बरोबर स्टंपवर त्याने भेदला होता. असा विनायकाने ते फिल्डिंगचा तो दर्जा त्याने दाखवला. लगेचच कॉल केला हा कॅच माझा आहे मी घेणार. थांबला, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि केतन मात्रेचा झेल अगदी सहजरित्या टिपला. फलंदाज बाद होतोय. विनायकचा अप्रतिम झेल फलंदाज बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 आणि इथे विकेट दुसरी गमावली आहे व्ही लॉयन्स ओडिशाने. केतन मात्रे आउट. क्षेत्ररक्षण महत्वाचा भाग आहे आणि खूप चांगला उल्लेख केला. मला वाटतं की श्रेयस अय्यरच्या संघामधून विनायक भोईर खेळत होता. T20 मुंबई लीग जी नुकतीच पार पडली. कुणाल दाते सर देखील त्यांचा आवाज आपल्याला त्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला आणि विनायकनं त्या स्पर्धेमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आणि आज ती झलक 70-70 स्पोर्ट्सच्या या मान्सून सुपर सिरीज मध्ये बघायला मिळाली आहे. अशा प्रकारच्या कॅचेस आणि विशेषतः ज्यावेळेला रबरचा बॉल ज्या हवेमधून डाऊन होतो खाली येतं त्यावेळेला थोडासा स्विंग होत असतो.
तो जज करणं कठीण आहे. इथे पिकअप शॉट लेन बॉल पिक केलाय आणि बाउंड्री लाईन स्क्वेअर लेगची टिक केली आहे. पाठवलाय षटकार. फर्स्ट बॉल आल्या आल्या असं वाटलं की सेट होऊनच आला बँड्रावरून. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय जसा लेंथ बॉल होता थोडासा फिरवण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल श्रेयस कदमने उडवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावेने सुरुवात केली आहे स्वतःच्या इनिंगची. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचली आहे 52 धावा 52. तिसरा फलंदाज ज्यानं षटकारानं अकाउंट ओपन केलाय. राज सिंग पुन्हा एकदा. ओ व्हॉट अ शॉट. लांब पल्ल्याचा षटकार. लागोपाठ दुसरा श्रेयस कदमच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 फटके बसलेत आणि श्रेयसच्या विरुद्ध तुम्ही सातत्याने लेन बॉलचा वापर करू शकत नाही. तो थांबतो बरोबर दिशा देतो आणि त्याला माहिती आहे कशा पद्धतीने पिकअप शॉट खेळायचे असतात. हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याच्या बॅट मधून दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर 58 धावा. राज सिंग हाय आर्मनं बॉल रिलीज करतोय. थोडासा बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे दोन्ही बॉल मी तर म्हणेल एवढे खराब नव्हते. बॅटर्स श्रेयस कदम ज्याची प्रशंसा होणं गरजेचे आहे. ज्या प्रकारे दोन्ही षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. राज सिंग ओव्हर द विकेट. हा शॉर्ट बॉल होता. खूप जास्त उसळी घेणारा बॉल. स्क्वेअर लेग अंपायरनं व्हाईट बॉलचा इशारा केला आणि लगेचच रेफरी देखील करण्यात आला फिल्डिंग साईड कडनं. रिव्ह्यू घेण्यात आलेला. एक रिव्ह्यू एमएमसीसी संबलपूर या संघानं गमावला. दुसरा रिव्ह्यू एमएमसीसी संबलपूर या कॅप्टनने घेतला अंकुर सिंगनं. अंपायरनं व्हाईट बॉल जरूर दिला ऑनफील्ड पंचांनी परंतु आता इट्स अ व्हाईट बॉल. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन. रिव्ह्यू लॉस्ट. एमएमसीसी संबलपूर तुम्ही दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत. तुमच्याकडे आता रिव्ह्यू नसेल या डावात. एक्स्ट्रा धाव. राज सिंग पुढचा बॉल. श्रेयस समोर आता पुढे टाकलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना लॉफ्टेड इट. 3 इन अ रो. तिसरा सिक्सर श्रेयस कदमच्या बॅट मधून. इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. सर्वात दूरवरचा षटकार आहे. त्या रोडवर हा फटका मारलाय. काल देखील आपण अक्षय पवारने त्या 3rd फ्लोअरवर षटकार मारला होता. आज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय श्रेयस कदम बँडरचा हेलिकॉप्टर बॉय परंतु ज्या पद्धतीने व्ही शेप मध्ये हा फटका सजवलाय नेत्र दीपक. काय टायमिंग होतं. भव्य फटका. स्लॉट मध्ये बॉलिंग. काही लेन बॉल टाकले त्याच्यावर तुटून पडला आणि जसा स्लॉट मध्ये बॉल आला मग ते डोळे विस्पारले गेले श्रेयसचे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 65 धावा. पहिला षटकार जो आपल्याला व्ही मध्ये बघायला मिळाला. राज सिंग फुलटॉस. जेवढे फुलटॉस टाकाल तेवढे बॉल श्रेयस बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणार. चौथा षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि याचबरोबर चौथा षटकाचा केस समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 ला 2 व्ही लायन्स ओडिशा. पाऊसच पडलाय. लेन बॉल पहिले पिक केले त्याच्यानंतर ओव्हरपिच बॉलला षटकार समोर मारला मग फुलटॉस पडला आणि फुलटॉसवर देखील 6 धावा वसूल केल्यात आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे श्रेयसच्या बॅट मधून. आणि या 4 षटकारांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचले 71. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरमध्येच 71 धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाल्या तर टीम व्ही लायन्स ओडिशाकडून. तुफानी फटकेबाजी आणि चर्चा आपण करत होतो की काल बऱ्याचशा मॅचेस 100+ 100हून अधिक धावा कालच्या बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आणि 4 ओव्हर्स मध्ये आतापर्यंत 71 धावा लागल्यात. राजनं सुरुवात चांगली केली होती. अवघ्या दुसऱ्या बॉलवर त्याला विकेट मिळाली होती. विकेट केतन म्हात्रेची मिळाली होती परंतु त्यानंतर श्रेयस कदम कुठल्या प्रकारचा दबाव न घेता त्याचा स्वाभाविक खेळ त्यानं सुरू केला आणि श्रेयस कदमनं कदम बढाय जा सफलता तू पाय जा संघाला सफलतेकडे नेलाय. यावेळेला गॅप शॉट सिलेक्ट केलाय. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या पलीकडे मंगेशच्या बॅट मधून येतोय चौकार. परत एक वेळा ते स्टँड अँड डिलिव्हर स्टाईलने काय कव्हर ड्राईव्ह इथे मस्त सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडासा बॅकफुटला जात असताना क्रिजच्या आतमध्ये जाऊन हात खुले केले आणि पाठवलं या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला फोडणारा चौकार फलंदाज मंगेशच्या बॅट मधून. पार्टनरशिपची आवश्यकता आणि भागीदारी आता सध्या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला चांगली बघायला मिळते. 75 ला 2 सध्या आता एमएमसीसी संबलपूर या टीमला पलटवार करावा लागेल. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर फोर्स केलाय. आता चुकी होणार नाहीये. झेल पकडलाय आणि फलंदाज होतोय आउट. मंगेश वैती goes back to dugout. नेक्स्ट मॅच टाई पॅकर्स आरजे ग्रुप आणि श्वेतेज 11 सरोळी पुणे दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी उपस्थित राहायचं आणि लगेच टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. दोन्ही टीमची कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे
लगेचच आपल्या टी शर्ट कलेक्ट करा आणि टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. मिड इनिंगच्या ब्रेक मध्ये ताई पॅकर्स आरजे ग्रुप आणि श्रीतेज 11 चरोळी पुणे. चांगला झेल त्या ठिकाणी, थोडासा डाऊन होत होता बॉल, परंतु चांगला या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन अंकुर सिंग तेथे होता. आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळता त्यावेळेला पाण्याची डबकी मैदानामध्ये अक्षरशः पाणी साठलेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि अशा कंडिशन्समध्ये तुमच्याकडे स्टड असणं, जे फुटबॉलचे स्टड असणं गरजेचे आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपरली ग्रीप करता येईल. परंतु या ठिकाणी प्रत्येकी खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पाहतायत. आउटफील्डमध्ये आतापर्यंत राकेश प्रभूचा झेल पाहायला मिळाला, अंकुरचा झेल पाहायला मिळाला. क्लास. यावेळेला पुन्हा बॉल त्याच दिशेने, परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक फलंदाज ज्यानं षटकारानं अकाउंट ओपन केलाय, उमर खान. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि थोडासा उसळी घेणारा ऑन दी राईट्स लॉफ्ट करत असताना बॉलला पाठवलं होतं 6 धावांकरिता. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजी करतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील त्याला विकेट मिळाली होती आणि याही ओव्हरमध्ये विकेट मिळाली आहे, परंतु आता धावांचा पाऊस त्याच्या विरुद्ध पाडला जातोय. आणखी एक षटकार उमर खानच्या बॅटमधून. जो मारतो तो रांगेत मारतो. या अगोदर आपण बघितलं होतं मोझम्मिल, त्यानंतर तुम्ही बघितलं केतन, त्यानंतर मंगेश, त्यानंतर श्रेयस कदम नावाचं वादळ आलं आणि आता उमर खान नावाचं वादळ मानकोलीच्या क्रीडांगणावर घोंगावत असताना लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 2 बॉल फेस केलेत आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. प्रत्येकी बॅटर आपण पाहिलं, मोझम्मिलनं षटकारानं अकाउंट ओपन केलं, केतन म्हात्रे षटकारानं ऑफ द मार्क, त्यानंतर मंगेश श्रेयस कदम षटकारानं ऑफ द मार्क आणि उमर खाननं देखील आता फर्स्ट बॉलवर षटकार मारत असताना स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. ऐश्वर्या शॉर्ट रनअप, यावेळेला आउटसाइड एज, बाहेरची कडा घेतलीये. धाव मिळणार, हो मिळणार. त्या ठिकाणी सुरुवातीला प्रयत्न केला जात नव्हता फलंदाजांकडनं, कॉलिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली होती, परंतु फायनली सिंगल तेथे कंप्लीट झाले आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय 88 वर. धावांचा पाऊस पाडलेला आहे, अक्षरशः असंच म्हणावं लागेल. खरं तर पावसाची प्रतीक्षा आहे, परंतु सध्या धावांचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये व्ही लायन्स ओडिशा टीमसाठी. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत तो निर्णय योग्य होता का असं सांगणं थोडंसं आता कठीण झालेलं आहे. अंकुर सिंग देखील विचार करत असेल, त्यानं त्याचा 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, त्याला एक सफलता जरूर मिळाली. माफ करा, विकेट लेस राहिला. 27 धावा त्यानं खर्च केल्या. आतापर्यंतच्या 3 विकेट्स मिळाल्या, जेथे ऐश्वर्य सुर्वे आणि राज सिंग या 2 गोलंदाजांचं भरपूर मोठं कॉन्ट्रीब्यूट राहिलं आणि इथे षटक समाप्त होत आहे. 5वां आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वी लायन्स ओडिशा. अच्छे रन रेट के तहत यहाँ पर बल्लेबाजी होती हुई वी लायंस ओडिशा द्वारा. खासतौर पर श्रेयस कदम के बल्ले से 5 गेंदों में 25 रनों की धुआंधार पारी. उमर खान अभी अभी आए, पहले गेंद पर वो छक्का उनके बल्ले से, और दूसरी गेंद पर फिर से एक बार वही नसीहत, वही रिजल्ट उमर खान के बल्ले से नजर आया. तो ओवरऑल यहाँ पर 5 ओवरों का खेल समाप्त. रन संख्या स्कोर बोर्ड पर 89, लॉस ऑफ 3 विकेट वी लायंस ओडिशा. 24 जून यानी कि आज का दिन, जहां पर 70-70 स्पोर्ट्स का न्यू लॉन्चिंग डेट है और आज सभी शॉप में 70-70 स्पोर्ट्स के ऑल इक्विपमेंट्स अंडर वन रूफ यानी 70-70 स्पोर्ट्स बिलीव एंड अचीव, ये टैगलाइन के तहत 70-70 यहां पर काम करती हुई सभी शॉप में आपको आज से ही वो प्लेयर एडिशन कैप्स, प्लेयर एडिशन बैट्स, स्लीवलेस शॉर्ट्स वहां पर आपको जरूर आप वहां पर खरीद सकते हो. फिर से एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज का ये दूसरा दिन 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट सुपर मानसून सीरीज का, जहां पर ये पहला मुकाबला खेला जा रहा है. 5 ओवर का खेल समाप्त. 89 लॉस ऑफ 3 विकेट वी लायंस ओडिशा. और अच्छी बल्लेबाजी नजर आई है श्रेयस कदम, इस बल्लेबाज द्वारा लगभग 500 के स्ट्राइक रेट से उनके बल्ले से वो रन आया. पहली गेंद पर वो छक्का उन्होंने जड़ा था. लगातार 4 गेंदों पर 4 छक्के लगाए थे राज सिंह के खिलाफ. और उसके बाद अब गेंदबाजी पर नितेश. 6वं षटक आहे आणि 5वा सलगचा षटकार आहे तो श्रेयस कदमच्या बॅटमधून. तुफानी फटकेबाजी करतोय. सलगचा 5वा सिक्सर या डावामध्ये. अग्निपथ की याद आ रही है. तू ना रुकेगा कभी, तू न थमेगा कभी,
कर शपथ अग्निपथ आगे की लेंथ को इस बार भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए श्रेयस कदम के बल्ले से अब तक ये 5वां छक्का, एक सिंगल बीच में, क्योंकि 25 रन उसकी बदौलत तो बने थे। 4 गेंदों पर 4 छक्के, 5वीं गेंद पर वो सिंगल, अब ये 6ठी गेंद पर हो लागोपाठ 4 षटकार, त्यानंतर एक सिंगल ही पाहायला मिळाली होती श्रेयस कदमच्या डावामध्ये आणि हा 5वा षटकार आपण पाहतोय त्याच्या डावात। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 95 षटकारांमध्ये डिलिंग सध्या सुरू आहे आणि अल्पेशजी आम्हाला सांगतील की आतापर्यंत ग्रीन पेनचा वापर किती वेळा झालेला आहे, म्हणजे षटकार आतापर्यंत या डावात किती लागलेले आहेत। 12 सिक्सर, 12 षटकार आणि 2 चौकार, 95 रन्स, 95 धावा धावफलकावरती आहेत, जिथे 12 सिक्सर पाहायला मिळालेत। त्याच्यामध्ये 5 षटकार एकट्या श्रेयस कदमच्या बॅटमधून तुम्ही बघतायत। नितेश पोदा हो चॉप करण्याचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर लेन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, तुम्हाला वाचायचं असेल तर श्रेयस सारख्या बॅटरपासनं, आणि ती गोलंदाजी आता नितेश कडनं पाहायला मिळाली आहे। षटकारानंतर पलटवार करतोय, ट्रिपल डिजिट, जरूर 3 अंकी धावसंख्येकडे आता वाटचाल राहिली आणि अजूनही 10 बॉल या डावामध्ये शिल्लक आहेत, पण जरूर विचार मनामध्ये तो निर्धार असेल की 125हून अधिक धावा। त्याच प्रयत्नात येते, हेलिकॉप्टर उडवलाय परंतु तो मिसटायमिंग आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चुकी करतोय, कॅच ड्रॉप। ऐश्वर्या सुर्वे त्या ठिकाणी मिस्टेक करताना दिसलाय, श्रेयस कदमला जीवनदान मिळतोय, झेल त्याचा सोडलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात। ओ स्टेपिंग, नो बॉल इथे चेक करायचा आहे ओ स्टेपिंगचा। बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि येथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला, प्रॉपरली मिडल करता आलं नव्हतं। अंपायर बॅटर रिव्ह्यू की तुमचा आहे? तुमचा आहे। सध्या तरी ज्या फ्लोनं रन्स बनतायत कुणाल सर, इथून 130चा आकडा जरूर डोक्यामध्ये असेल रिलायन्स ओडिशा टीमच्या, जशी फलंदाजी सुरू आहे। 9300 दर्शक हमारे साथ अभी अभी जुड़े 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर, और ये डिसीजन पेंडिंग ओ स्टेपिंग का नो बॉल यहां पर चेक किया जाएगा। अंपायर रिव्यू, हालांकि अच्छी गेंदबाजी अब तक की है नितेश पोडा इस गेंदबाज ने। पहली गेंद पर वो छक्का आया था, दूसरी गेंद वो परफेक्ट वाइड यॉर्कर, तीसरी गेंद पर वो चांस यहां पर बना था जहां पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी थे ऐश्वर्य सुर्वे, उनके हाथ से ये गेंद छिटकी, वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज श्रेयस रूमर के बीच में वो पार्टनरशिप यहां पर पनपती हुई। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 97 रन, 3 विकेट का नुकसान। बी लॉन्च ओडिशा, इट्स अ फेयर बॉल। दोन धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 97 धावा तुम्हाला बघायला मिळतात। नितेश सध्या तरी आपण पाहतोय की फर्स्ट बॉलवर षटकार आला, परंतु विकेटची देखील संधी त्यानं निर्माण केली होती। और ये हमारा सब्सक्राइबर मीटर 9,81,242 सब्सक्राइबर पूरे हो चुके। 70-70 स्पोर्ट्स फैमिली में आप सभी दर्शकों का स्वागत है। ओव्हर द विकेट, फुल टॉस, यावेळेला पुन्हा एकदा चुकीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। श्रेयस कदम समोर तर माफी नाहीच नाही, आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय। फुल टॉस गेंदों पर सही नसीहत श्रेयस कदम का बल्ला, बिल्कुल माशाअल्लाह क्या बल्लेबाजी यहां पर हो रही है। फुल टॉस गेंद, तान दिया इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, और ये देखिए पोजीशन में जल्दी आते, जल्दी इस गेंद को पढ़ लेते और जड़ देते। गेंद पर वो छक्का, बैक टू बैक सिक्सेस श्रेयस कदम के बल्ले से। अब तक 6 छक्के लगा चुके श्रेयस कदम। 6 षटकार आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर एपा 24 जून न्यू लॉन्चिंग 70-70 स्पोर्ट्स, ऑल स्पोर्ट्स वेअर, ऑल स्पोर्ट्स इक्विपमेंट, स्लीवलेस
तुम्ही पाहताय. त्यानंतर प्लेअर एडिशन बॅट, कॅप्स, ऑल स्पोर्ट्स इक्विपमेंट तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या नियर बाय शॉपला व्हिजिट करा. 70-70 स्पोर्ट्स. हो, यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल आणि थेट फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर श्रेयस कदमच्या बॅटमधून. आणि केक षटकार. ये 7वां छक्का अब जड़ दिया है बल्ले से श्रेयस कदम ने। क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए बैकफुट पर गए, फोर्स किया इस गेंद को ऑन साइड पर और मिड विकेट के ऊपर से ये लगता हुआ 7वां छक्का श्रेयस कदम के बल्ले से। अब छक्कों में डीलिंग यहां पर चलती हुई 39 रन बनाए थे। ये छक्के के साथ अब 45 नॉट आउट, 45 रनों की पारी खेल चुके श्रेयस कदम। अब तक इस प्रतियोगिता में 3 अर्धशतक हमने देखे। सबसे पहला अर्धशतक लगाया था बल्लेबाज भावेश नाइक ने, 60 रनों की वो पारी 17 गेंदों में रिग्नेश 11 भिवंडी के खिलाफ। दूसरा अर्धशतक जड़ा था बल्लेबाज ऋतिक पाटिल ने, 19 गेंदों में 54 रनों की वो पारी मैग्निफिसेंट के खिलाफ। और तीसरा अर्धशतक अक्षय पवार के बल्ले से आया था। पण आता चौथा खेळाडू ठरेल का? आणि फास्टेस्ट 50 होय, चौथा खेळाडू ठरलाय. मान्सून सुपर सिरीज 2025 मध्ये अर्धशतक झळकावणारा सेलिब्रेट करतोय, बॅट उंचावर करविंद प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारतोय. श्रेयस कदम साठी टाळावायला हरकत नाहीये. फास्टेस्ट 50 त्याने या स्पर्धेमध्ये पूर्ण केली आहे. 11 बॉल 51 धावा. महज 11 गेंदों में अर्धशतक जड़ने वाले ये बल्लेबाज। 463 का स्ट्राइक रेट, 8 छक्के उनके बल्ले से, एक भी चौका उनके बल्ले से नहीं आया। बिल्कुल वो डीलिंग यहां पर करते नजर आए। 8 छक्के लगाए थे इस पारी में श्रेयस कदम ने और ये बैकफुट वाला ये छक्का। इस छक्के के साथ ये ओवर समाप्त, 6 ओवर का खेल यहां पर समाप्त। 115 रन 3 विकेट के नुकसान पर वी लॉन्च ओडिशा। यहां से 1 ओवर शेष। क्या बल्लेबाजी हो रही है श्रेयस कदम द्वारा। आज 24 जून न्यू लॉन्चिंग डेट है 70-70 स्पोर्ट्स की। ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ, ये फदीन काजी, ये नए स्टीवलेस में आपके सामने। रेनी क्रिकेट सीजन यहां पर चलता है और ये कुछ नए पैटर्न आपके सामने, नए कैप्स आपके सामने 70-70 स्पोर्ट्स द्वारा बिलीव एंड अचीव, ये टैगलाइन के तहत 70-70 स्पोर्ट्स ये नया आविष्कार आपके सामने लेकर आती हुई 24 जून यानी कि आज के दिन पर ये न्यू लॉन्चिंग 70-70 स्पोर्ट्स का हर एक शॉप में आपको नजर आएगा। शेवटचं षटक गोलंदाज लेफ्ट आर्मर राहुल जोगाड याच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला. 130 ची आपण चर्चा करत होतो आणि 115 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. फार वेळानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल जोगाडिया गोलंदाजी करतोय. यावेळेला खराब बॉल होता, खराब लेंथवर बॉल होता. नटराज पुलचा अंदाज पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं. षटकार. फिर से एक बार वो घूमने वाली गेंद क्रीज के अंदर जाते हुए इस बार घुमा दिया इस गेंद को सीधा फाइन लेग और लॉन्ग लेग के ऊपर से 6 रनों के लिए दे घुमा के 6 रनों के साथ रन संख्या 121, 121 पर 3 दे घुमा के दे दणका. सध्या दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 121 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. त्यानंतर तो पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आरची ग्रुप ताई पॅकर्स आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चारोली पुणे या दोन संघादरम्यान या पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन, दोन्ही टीम आपापले किट घेऊन आपण रेडी राहायचं. ये अर्धशतक श्रेयस कदम के बल्ले से जो आया था, ये पहली गेंद पर वो छक्का उन्होंने जड़ा था, शुरुआत वहां से हुई थी उनके पारी की। ये पिकअप शॉट दूसरी गेंद पर मिड विकेट के ऊपर से ये दूसरा छक्का लगाया था। उस पारी में क्या धुआंधार बारिश हुई छक्कों की। ये लेन गेंद थी, आगे रखने का प्रयास था, लॉन्ग ऑफ के ऊपर से सामने खेला था। ये तीसरा छक्का उनके बल्ले से, ये फुल टॉस गेंद को बिल्कुल सही नसीहत देते हुए स्क्वायर लेग के ऊपर से ये चौथा छक्का लगाया था श्रेयस कदम ने। बिन बादल बरसात यहां पर छक्कों की करते हुए, जब ये स्लॉट में गेंद मिली, पाले में गेंद मिली, इस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। और ये फुल टॉस गेंद, ये तो तोहफा था उनके लिए। दोनों हाथों से कबूला और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। बड़ी अर्धशतक मैच 11 गेंदों में। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हुक केला. पुन्हा गॅप शॉट सिलेक्ट करत असताना हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अब यहाँ पर पार्टी ज्वाइन करते हुए उमर खान, जैसे ही छक्कों की बरसात की थी बल्लेबाजी में श्रेयस कदम ने, वैसे ही शुरुआत उमर खान के बल्ले से हुई थी। पहली गेंद पर वो छक्का जड़ा था, दूसरी गेंद पर वो छक्का उनके बल्ले से, तीसरी गेंद वो सिंगल आई थी और उसके बाद
अब 6 और 4. ओ यावेळेला चांगला बॉल, इथे चांगला कट होत असताना बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा क्रॉस निघतो आणि लेफ्ट आर्मर सध्या उजव्या हाताच्या फलंदाजासमोर हा बॉलवर हावी होताना दिसलाय, परंतु तो जास्त काळ नाही. यावेळेला पुन्हा लेन बॉल पीक केलाय आणि पाठवला थेट मिड विकेटच्या पलीकडे. उमर खानच्या बॅटमधून येतोय आणखी एक षटकार. 131 रन अब बन चुके. पहली मैच में कल अगर देखा जाए तो 124 रन बने थे. 125 का वो टारगेट था, पास स्कोर रहा था. वो डिफेंड वहां पर किए थे एमयूसीसी ओडिशा ने त्रिशा अर्जुन 11 टाइगर के खिलाफ खेलते हुए. लेकिन यहाँ पर उमर खान का बल्ला अब आग उगलता हुआ. बैक टू बैक सिक्सेस, बाउंड्रीज उनके बल्ले से आती हुई. ये 6 रनों के साथ अब रन संख्या स्कोर बोर्ड पर 131. चांगल्या धावा अंतिम षटकामध्ये देखील बॅटर्स पूर्ण करत आहेत. यावेळेला फ्लिक करायचं होतं, रनआउटची संधी असेल आणि फलंदाज होतोय धावबाद. फार मोठी भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळाली आणि फायनली उमर खान धावबादच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. हा चौथा धक्का वी लायन्स ओडिशा संघाला. आखिरी गेंद होगी अब इस पारी की. तेज रखने का प्रयास था पिछली कुछ एक गेंद बाकी है इस इनिंग की. झालाय पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 131 धावा आणि 132 धावांचं आव्हान आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड मॅच टॉस केला जाईल. ताई पॅकर्स आरजे ग्रुप अँड श्रीतेज 11 सरोळी पुणे. तरी मॅच हायलाइट्स, इनिंग हायलाइट्स सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. सुरुवातच धडाक्यात केली होती मुझम्मिल खानने. हा दुसरा षटकार होता त्याच्या बॅटमधून जो कवसला त्याने मारला होता आणि त्याच्यानंतर तो एक चांगला झेल राकेश प्रभू ने टिपला होता जजमेंट दाखवत असताना. हे बघा विनायक भोईरचा कॅच, अप्रतिम जजमेंट विनायक भोईरचा. आणि मग आलं वादळ. 11 बॉल मध्ये अर्धशतक, 8 षटकार ऑलमोस्ट त्या अर्धशतकामध्ये ठोकले बॅटर श्रेयस कदमने. प्रत्येक बॉलवर तुटून पडला अक्षरशः. लेन बॉल ज्या ज्या वेळेला त्याच्या समोर पडले ते बॉल त्याने मिड विकेटच्या पलीकडे पाठवलेत. आणि ज्या वेळेला बॉल फुलर लेनचे होते मग ते समोर फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. लाजवाब बॅटिंग श्रेयस कदम द्वारा. या फुल टॉसवर तो षटकार श्रेयस कदमच्या बॅटमधून आणि 11 बॉल मध्ये दमदार असं अर्धशतक त्याने नोंदवलं. मग मंगेश वैती आला. मंगेश वैतीने देखील खूपच धुवाधार बॅटिंग केली. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना हा चौकार त्याने वसूल केला आणि काही 100 फटके देखील मंगेशने सजवले. परंतु त्यानंतर त्याचा खेळ संपला. अंकुरचा एक चांगला झेल पाहायला मिळाला. मग उमर आला आणि उमरने देखील सुरुवात षटकारानेच केली होती. त्याच्या बॅटमधून तो षटकारांचा पाऊस पडला. उमरने देखील त्याच्या इनिंगमध्ये 4 सिक्सेस मारले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि खानोके खान उमर खान हा देखील या मॅच मध्ये चांगला चमकला आणि सगळ्यात मोठं टार्गेट सेट केलंय. 131 रन झालेत. 132 धावा करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 132 चं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. वी लॉन्च ओडिशा या टीमने सेट केलंय एमएमसीसी संबलपूरच्या समोर.
सो ये अपकमिंग टूर्नामेंट आपके स्क्रीन पर अयोध्या धमाका बिग बैश लीग अक्टूबर में ये प्रतियोगिता आपके सामने होगी। 12 टीमें वहां पर हिस्सा लेती नजर आएगी। विभू पंडित से आप वहां पर कांटेक्ट कर सकते हो टीम एंट्री के लिए। और ये ड्रीम प्रोजेक्ट 70-70 स्पोर्ट्स का भारत ट्रॉफी स्टेट चैंपियनशिप 15 लाख की इनामी राशि हेमंत जी बनियाल द्वारा प्रस्तुत। और यहाँ पर रनर अप टीम को दिए जाएंगे 7 लाख। नवंबर में ये प्रतियोगिता आपके सामने होगी। 16 टीमें वहां पर हिस्सा लेती नजर आएगी। लीग मैचेस इंपैक्ट प्लेयर का रूल वहां पर भी जारी होगा। 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल की शुरुआत होगी 28 जुलाई से लेकर 1 अगस्त तक। 4 लाख की इनामी राशि, 2 लाख रनर अप टीम को दिए जाएंगे। 16 टीमें ग्रामीण 2 आइकॉन के साथ वहां पर खेलती नजर आएगी। 16 टीमें ऑल इंडिया ओपन फॉर्मेट से वहां पर खेलती नजर आएगी। नॉर्थ इंडिया चैंपियनशिप सीजन 2 रेड डेविल्स नोएडा द्वारा ये प्रस्तुत अर्पित भाई चतुर्वेदी द्वारा ये प्रतियोगिता आपके सामने खेली जाएगी। एनसीआर स्पोर्ट्स ग्राउंड नोएडा में ये प्रतियोगिता 12 और 13 जुलाई 2025 में आपके सामने होगी। इसका भी टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर होगा। ये अपकमिंग टूर्नामेंट और इसी के साथ ग्रामीण धमाका बिग बैश लीग ये प्रतियोगिता आपके सामने लेकर आएगी 70-70 स्पोर्ट्स छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन कोनगांव पर। तो आज के दिन का ये पहला मुकाबला जहां पर टॉस हुआ, टॉस जीता एमएमसीसी संबलपुर टीम के कप्तान अंकुश सिंह ने। टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला, वीर लांच ओडिशा ने यहां पर रनों का पहाड़ खड़ा किया है। 131 रन बने, 132 रनों का टारगेट यहां पर सेट किया है। बल्लेबाजी में श्रेयस कदम 11 गेंदों में वो 50 रनों की धुआंधार पारी, ये चौथा अर्धशतक इस प्रतियोगिता का। भावेश नाइक ने 17 गेंदों में 60 रन बनाए थे। पहला अर्धशतक था मैग्निफिसेंट नवी मुंबई द्वारा रिग्नेश 11 भिवंडी के खिलाफ। सेकंड 50 जो आई थी वो बल्लेबाज ऋतिक पाटिल के बल्ले से आई थी। 19 गेंदों में 54 रनों की वो पारी मैग्निफिसेंट नवी मुंबई के खिलाफ। एमयूसीसी ओडिशा की टीम में खेलते हुए अक्षय पवार ने वो आखिरी मैच में अर्धशतक जड़ा था, लेकिन उनकी टीम इस प्रतियोगिता के बाहर। 17 गेंदों में 55 रनों की वो पारी डाइगर त्विशा अर्जुन 11 के खिलाफ उनके बल्ले से आई थी। यहां पर तो पहली पारी समाप्त हो चुकी है। दूसरी पारी में अब बल्लेबाज बिल्कुल तैयार और टारगेट यहां पर सेट हो चुका है 132। कमेंट्री बॉक्स में चंदू शेट्टी जी आपका भी स्वागत। धन्यवाद आणि सगळ्यांचं स्वागत असणार आहे। आज दुसऱ्याही दिवशी काल दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि कुणाल सर पहिल्या डावात जर पाहिलं तर धावांचा खराखुरा पाऊस नाही आला, परंतु धावांचा पाऊस पडलाय, रेकॉर्ड झालाय आणि रेकॉर्ड हे होत राहतात क्रिकेटच्या खेळामध्ये। श्रेयसचं कौतुक करावं लागेल, मुजम्मिलची स्टार्ट आणि उमर की जगह पर प्रदीप एज इम्पैक्ट। प्रदीप पांडे एज ए इम्पैक्ट प्लेयर यहां पर खेलते नजर आएंगे। पहली गेंद बैकफुट पर जाकर गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से 1 बाउंस ओवर द रो। पहली गेंद पर वो ये बल्लेबाज थॉमस डायस के बल्ले से 4। लक्ष्य मोठं आहे, परंतु सुरुवात तेवढी जबरदस्त होताना पाहायला मिळाली आहे। थॉमस यांच्या बॅटमधून आलेला कव्हरच्या दिशेने हा चौकार पाहायला मिळाला। थोडीशी जागा बनवली, पाठीमागे गेले आणि कव्हरचं क्षेत्र जे खाली होतं तिकडेच बॉल मारलाय आणि जसंच तसं प्रत्युत्तर। सुरुवात जबरदस्त। कहते हैं ना वो वेल बिगन इज हाफ डन। शुरुआत लाजवाब। बल्लेबाज थॉमस डायस तूफान मुंबई का। पहली गेंद पर बल्ले से 4 और थोड़ी सी समंजस में यहां पर जरूर होंगे। असमंजस स्थिति में गेंदबाज, हालांकि समंजस स्थिति में यहां पर बल्लेबाज थॉमस डायस पहली गेंद पर एक्स्ट्रा कवर के ऊपर से तो पहली गेंद पर 4। डीप बस खिलाड़ी मिड विकेट, वो अच्छी गेंदबाजी। कमबैक यहां पर गेंदबाज आशीष मेहरुल। कमबैक गेंद लेग कटर का वो प्रयास तेज रखा था, इस बार बीट किया थॉमस डायस को। हो, अगदी मागील बॉलपेक्षा थोडासा हा वेगात होता। हा बॉल थोडासा आतमध्ये येणारा होता, त्यामुळे बॅट कीपरलाही अडवण्यात थोडासा अडथळा निर्माण झाला। 1 रन नाही रोखू शकले। रन संख्या स्कोरबोर्ड पर 5।
हालांकि ये पहला ओवर 132 रनों का पहाड़, वो एक बड़ी चुनौती का सामना यहां पर करना होगा बल्लेबाजी करने वाली टीम एमएमसीसी ओडिशा संबलपुर को। हालांकि शुरुआत बढ़िया रही है, पहले गेंद पर वो चौका बटोरा था बल्लेबाज थॉमस डायस ने। अब स्ट्राइकिंग इन पर विनायक भोईर, पटकी हुई गेंद थी, यहां पर उछाल ज्यादा नजर आया, अंपायर का सिग्नल आता हुआ वन पति और ये वाइड बॉल। 3 चेंडू 3 वेगळ्या टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल बाहेर काढायचा प्रयत्न आणि खांद्याचा वापर थोडा जास्त झाला आणि त्यामुळे अतिरिक्त उसळी। इस बार उछाल दिया इस गेंद को, कैच हिट का कॉल, वहां पर खिलाड़ी आकाश छिंदारिया, आकाश के हाथ में कैद होता हुआ ये कैच, बल्लेबाज विनायक भोईर बैक टू द पेविलियन। आई बॉल जर पाहिलं तर थोडंसं अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेताना पाहायला मिळाला होता, त्याला कुठेतरी मिडविकेटच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु टायमिंग नाही करू शकले, बॉल जास्त उंचीवर गेला आणि त्याच्यामुळे आकाश त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चांगली कॅच पकडली। जरी सुरुवात चांगली नव्हती झाली, त्यानंतर लगेच कमबॅक करतायत या ठिकाणी आशिष मेहरोल। रोल महत्वाचा आहे त्यांचा आता, विकेट। निरंतर शॉर्ट बॉल का प्रयास वहां पर नजर आया, एक ट्रैप वहां पर रचा था बल्लेबाज विनायक भोईर के लिए। मिड विकेट टी पर आकाश चिंदारिया उनके हाथ में खेल बैठे थे, इस बार खराब टाइमिंग का शिकार होते हुए बल्लेबाज विनायक भोईर गोल्डन डक का शिकार। विनायक बैक टू द पेविलियन। नए बल्लेबाज योगेश पवार, हालांकि जब भी रबर बॉल टूर्नामेंट प्रतियोगिता आपके सामने होती है, अच्छे फॉर्म में नजर आते बल्लेबाजी में योगेश पवार। वो एक्सपीरियंस उनके बल्लेबाजी में झलकता हुआ हर बार रणजी खिलाड़ी योगेश। उनके सामने अब गेंदबाज आशीष मेहरुल, हालांकि वो तीसरी गेंद पर सफलता मिली थी आशीष मेहरुल को। 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मानसून सुपर सीरीज, आज के दूसरे दिन का ये पहला मुकाबला, 132 रनों का टारगेट, एक बड़ा पहाड़ सामने, बड़ी चुनौती नजर तो आ रही है, लेकिन ये हवा करने का प्रयास यहां पर जरूर होगा। इस बार थोड़ी सी विड्थ मिली थी बल्लेबाज को, लेकिन गेंद सीधी विकेट कीपर केतन मात्रे के दस्ताने में। फिर से एक बार वो बिंदी गेंद आशीष मेहरुल द्वारा। 4 बॉल का खेल समाप्त। बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास था, फिर से एक बार वो बिंदी गेंद, लगातार दूसरी बिंदी गेंद योगेश पवार के खिलाफ आशीष मेहरुल द्वारा। काल खेळपट्टीवर पाणी असल्या कारणे बऱ्यापैकी गोलंदाज जर पाहिलं तर अगदी सरळ चेंडू येताना पाहायला मिळत होते। आज बॉल सुका आहे, खेळपट्टी देखील जिकडे पिचिंग स्पॉट आता पाहायला मिळतोय तो सुकलाय बऱ्यापैकी, आणि त्याच्यामुळे आता बॉल वळू देखील लागले। हा कालमधला आजमधला फरक जाणवतोय। आखिरी गेंद पहले ओवर की, डीप पर स्क्वायर लेग, मिड विकेट डीप पर कवर्स में एक खिलाड़ी, बैकफुट पर जाकर टैग किया इस गेंद को शॉर्ट कवर के जानिब, वहां से एक सिंगल बटोरते हुए इस ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर 7-1 विकेट के नुकसान पर एमएमसीसी संबलपुर। मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेट घेतली, ती सुद्धा महत्वाची। आणि आता फक्त 7 धावा म्हणजे अप्रतिम गोलंदाजी। आशिष मेहरोलच्या हातात पहिलं षटक सोपवणं संघनायकाचा कैतनांचा परफेक्ट निर्णय होता, आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर इकडे खूप चांगली कामगिरी रिलायन्स ओरिसाने केली आहे। परंतु सामना मोठा आहे, संधी आहे, कारण जसं गोलंदाजाला ग्रीप मिळते तसं फलंदाजाला सुद्धा इकडे स्टान्स घ्यायला तेवढा अडथळा होणार नाहीये, त्यामुळे येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील कुणाल सर। वो गेंदबाजी में अनुशासन नजर आया, लेकिन आपकी स्क्रीन पर आज 24 जून 70-70 स्पोर्ट्स द्वारा न्यू लॉन्चिंग भारत के सभी फ्रेंचाइजी में आपको ये आकर्षक स्लीवलेस जो फरदीन काजी के शरीर पर आपको नजर आ रही है, वो हर एक शॉप में आपको जरूर मिलेगी। 70-70 स्पोर्ट्स द्वारा ये न्यू लॉन्चिंग डेट आज 24 जून। तो सेकेंड ओवर का खेल यहां पर शुरू होगा। लोकल बॉय भिवंडी आर्यन भोईर अब गेंदबाजी करेंगे। हाईवे दीवा के खिलाड़ी आर्यन भोईर, उनके सामने बल्लेबाज योगेश पवार। राउंड विकेट से वो एंगल का प्रयास होगा। पहली गेंद स्लॉट में गेंद थी, लेकिन इस बार खराब स्ट्रोक का चयन, वहां पर विकेट कीपर गेंद के नीचे केतन मात्रे ने लपका ये कैच। बल्लेबाज योगेश पवार, ये दूसरा झटका लगता हुआ एमएमसीसी संबलपुर को। मागील 2 वर्षापासून हा खेळाडू चर्चेत आहे, त्यांची ऍक्शन चर्चेत आहे, बॉलला वळवणं चर्चेत आहे। याही बॉलला जर पाहिलं तर थोडंसं पुढे टाकलं
थोडासा टर्न देखील पाहायला मिळाला. उंचावरून येणारा बॉल किंचितसा वळला होता आणि नियंत्रण फटक्यावरचं सुटलं होतं आणि पहिल्याच बॉलवर महत्त्वपूर्ण विकेट येताना पाहायला मिळाली. या ठिकाणी केतन चांगली कॅच पकडताना पाहायला मिळाले आणि आर्यनची सुरुवात जबरदस्त झाली आहे. वो पकड़कर ऑफ ब्रेक का प्रयास, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए लेग कटर, दूर जाने वाली गेंद को ऑन साइड के ऊपर से खेलने का प्रयास था बल्लेबाज योगेश पवार द्वारा. सर यहां पर ऊपर गया, गेंद खड़ी हुई और वहां पर सीधे विकेट कीपर के दस्तानों में केतन मात्रे ने इस कैच को अंजाम दिया. दूसरी सफलता यहां पर टीम के लिए, पहली सफलता गेंदबाज आर्यन भोईर के खाते में. रन संख्या स्कोरबोर्ड पर महज 7. नए बल्लेबाज अजीत मोहिते बल्लेबाजी करते नजर आएंगे. हालांकि थॉमस डायस पहली गेंद पर वो चौका बटोरा था, दूसरी गेंद पर वो सिंगल. उसके बाद अगर देखा जाए तो लगभग 5 गेंदें नॉन स्ट्राइकिंग एंड पर वो मैच देखते नजर आए. 132 रनों का पहाड़ इस टीम के सामने, एमएमसीसी संबलपुर के सामने टीम वी लॉन्च ओडिशा द्वारा. और 3 टीमें ओडिशा से इस बार इस प्रतियोगिता में आपको हिस्सा लेती नजर आई. वी लॉन्च ओडिशा, एमएमसीसी संबलपुर, एमयूसीसी ओडिशा. वो एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी अंदर आ चुके. आकाश चिंदारिया, फुल टॉस गेंद थी, फ्लिक कर दिया. इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, महज 1 रन खाते में. अजीत का खाता यहां पर खुलता हुआ सिंगल के साथ. रन संख्या 8. हो, धावा मात्र इकडे आता बनवाव्या लागणार आहेत. आर्यन जरी थोडीशी मिस्ट्री बॉलिंग असेल तरी धावा इकडे कराव्या लागणार आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा. आणि जे मोठं टार्गेट 132 त्याच्या दृष्टीने आता प्रयत्न देखील करावे लागतील. 8 रन 2 विकेट के नुकसान पर. जो रिक्वायर रन रेट है वो अब बढ़ता हुआ. हालांकि 18.85 के औसत से बल्लेबाजी करनी थी. पहले ओवर में 7 रन. बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास, गेंद हवा में थी. इस बार कैच छूटा, थोड़ी सी लहराई. इस बार हवा में ये गेंद कुछ ऐसे ही यहां पर कहना था वहां पर खिलाड़ी आकाश चिंदारिया का. कव्हर्सला पाठीमागे फिल्डर नाही आहेत आणि तो त्याचाच कदाचित फायदा घेण्याचा प्रयत्न इकडे होता, परंतु फसले होते आणि कॅच देखील मात्र इकडे सुटली आहे. इस बार स्लॉट में गेंद थी, सीधे बल्ले से उछाल दिया, डाउन दी ग्राउंड, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को हवाई यात्रा पर भेज दिया 6 रनों के लिए. थॉमसचा जेल सुटलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांचा रौद्र रूप देखील पाहायला मिळणार आहे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सीमारेषा गाठताना देखील पाहायला मिळेल बॉल. हा बॉल थोडासा पुढे देखील केला होता, त्याचाही फायदा इकडे त्यांनी केला. ये बढ़िया स्ट्रोक था थॉमस डायस का, सीधे बल्ले से उछाल दिया. इस बार बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास था, गेंद घूमी, उछाल थोड़ा सा कम नजर आया और थॉमस डायस वो स्पॉट को यहां पर देखते हुए जहां पर ये गेंद नीचे रहती हुई सीधे विकेट कीपर के हाथ में. खूप खाली राहिला हा बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर त्यामुळे थॉमसही प्रभावित झाले, पाहत राहिले या बॉलकडे काय झालंय. आखिरी गेंद पर वो स्लॉक करने का प्रयास था, सीधे जाकर गेंद टकराई शरीर के साथ. इसी के साथ ये दूसरा ओवर यहां पर समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर महज 14, 2 विकेट के नुकसान पर टीम एमएमसीसी संबलपुर. आशिष मेरोल नंतर जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी आर्यन यांनी देखील केली आणि त्याच्यामुळे दोघेही विकेट घेण्यात सुद्धा यशस्वी राहिले आणि धावसंख्येला कंट्रोल करण्यात देखील यशस्वी राहिलेले आहेत. इकडे थोडंसं मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न विलांचा सध्याच्या घडीला तरी होतोय, परंतु आता थॉमस आणि अजित यांना काही मोठमोठे फटके खेळून आपल्या टीमला मॅचमध्ये आणावं लागेल. येस, 70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर मोठ्या संख्येने पुढे चाललाय. कालपासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळतोय. आताही जर पाहिलं तर 7,500 प्रेक्षक आमच्याशी जोडलेत आणि जे अजूनही ज्यांनी 70 स्पोर्ट्स हा चॅनल सबस्क्राईब केला नाही, आवर्जून सबस्क्राईब करा आणि 70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि येणाऱ्या कालावधीमधील सगळ्या स्पर्धा जे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि त्याचाही आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल. वो पहले पारी की हाईलाइट रही थी श्रेयस कदम की बल्लेबाजी. 8 छक्के लगाए थे, 11 गेंदों में अर्धशतक. लेकिन उसके बाद अगर सेकेंड इनिंग में खेल देखा जाए तो हावी है, पलड़ा भारी है गेंदबाजी करने वाली टीम वी लॉन्च ओडिशा का. बल्लेबाजी में थॉमस डायस के बल्ले से पहली गेंद पर वो चौका उन्होंने बटोरा था, डाउन दी ग्राउंड वो छक्का लगाया था. उसके बावजूद अगर देखा जाए विनायक भोर के खाते में 0, योगेश पवार के खाते में महज 1 रन, अजीत मोहिते के खाते में 2. इस बार दूर रखा था, कैच हिट का कॉल, डीप पर खिलाड़ी स्वीपर कवर से आगे आते हुए कैच का प्रयास धीरज भोईर द्वारा. गोता लगाया था इस बार धीरज ने, लेकिन गेंद हाथ से छिटकी. अच्छा प्रयास धीरज भोईर द्वारा.
आशिषच्या याही षटकाच्या सुरुवातीला जर पाहिलं तर त्यांनी एक संधी निर्माण केली होती. खूप लांब वरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला होता. थोडासा दूरवरूनच खेळला, परंतु आशिष या ठिकाणी कौतुक करावं लागेल धीरजचं. या गवतामध्ये सूर मारण्याचा प्रयत्न त्याने केला, यश नाही आलं, परंतु प्रयत्न हा चांगलाच होता. बढ़िया डाइविंग एफर्ट धीरज भोईर फ्रॉम दाराबे. ओ बढ़िया बल्लेबाजी इस बार थॉमस डायस के बल्ले से, बिल्कुल सीधे ब्लेड के तहत गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. उनके बल्ले से लगता हुआ ये दूसरा छक्का. वाह, थॉमस हळूहळू लयमध्ये यायला लागलेत आणि एकदा का ते लयमध्ये आले की त्यानंतर त्यांचा विध्वंस पाहायला मिळतो. हाई बॉल पुढेच केला, त्याचा फायदा आणि थोडंसं हेलिकॉप्टरची झलक दाखवणारा हा फटका सीमारेषच्या पलीकडे. एफर्टलेस बल्लेबाजी, फोर आर्म्स में जो ताकत है थॉमस डायस के, बिल्कुल वो वहां पर नजर आती हुई बल्लेबाजी में. बैकफुट पर जाकर कट कर दिया, इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. बैक टू बैक दूसरा छक्का इस बार थॉमस डायस के बल्ले से. ये सिक्सर. मागील बॉल थोडासा पुढे केला, आता बॉल थोडासा मागे केला मागील षटकारामुळे, परंतु पाहिलं की पॉईंटच्या दिशेचा जो फिल्डर होता थोडासा पुन्हा कव्हरच्या दिशेने ढकलला होता. तिकडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु सीमारेषच्या पलीकडेच मारला आणि थॉमस आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. पॉइंट के ऊपर से इस बार भेज दिया था कट शॉट के तहत 6 रनों के लिए. थॉमस डायस के बल्ले से 6 रन. इस बार तेज रखने का प्रयास था, शफल होकर खेलने का प्रयास थॉमस डायस द्वारा. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. 2 छक्कों के बाद अब थॉमस डायस के बल्ले से ये 4. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता वेळ बदलू लागली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी संत असणारी धावसंख्या थॉमसच्या या ठिकाणी बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा आता चांगलीच बोलू लागलेली आहे. आता एकदा समोर, त्यानंतर पॉइंट, आता फाईन लेग, दिशा बदलू लागलेत आणि चौफेर टोलेबाजी करू लागलेत. आशीष मेहरुल के पेस का इस बार इस्तेमाल किया था, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया इस गेंद को 4 रनों के लिए. ओ पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर गए, पुल किया, गेंद को गुल किया बाउंड्री लाइन के बाहर. यह लगता हुआ थॉमस डायस के बल्ले से इस ओव्हर का तीसरा छक्का. क्रिकेट हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. तुम्ही सुरुवातीला विकेट मिळवली तर गोलंदाजाला आत्मविश्वास मिळतो. तुम्ही सुरुवातीला जर चांगल्या धावा केल्या तर फलंदाजांनाही आत्मविश्वास मिळतो. आणि थॉमस यांचा हा वाढलेला आत्मविश्वास, थोडासा आखूट टप्प्याचाच बॉल होता आणि चांगला पूल केला. वेळ होता बराचसा त्यांच्याकडे हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि थॉमस यांनी लयलूट केली या षटकामध्ये. तब्बल 25 धावा या षटकामध्ये आल्या आणि धावसंख्या झाली आता ती 39 3 ओव्हर. 39 रन 3 ओवर के समाप्ति के बाद. पहले 2 ओवर में 14 रन 7 की औसत और 28 जुलाई से लेकर 1 अगस्त तक ये प्रतियोगिता आपके सामने होगी. ग्रामीण टीमें 16-16 ऑल इंडिया ओपन. पहली गेंद सीधे विकेट कीपर के हाथ में, गेंदबाज धीरज भोईर अब गेंदबाजी में मोर्चा संभालते हुए. शॉट थर्ड मैन शॉट, फाइन लेग, गली, पॉइंट 30 यार्ड दायरे के अंदर. अजीत के लिए इस बार आगे रखा था, उछाल दिया अजीत ने, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. तारामंडल में गोता लगाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. चांगला स्ट्रोक यावेळेला. पहिला बॉल थोडासा मागे होता, परंतु आता पुढेच केला आणि अजितने थोडीशी पॉवर जनरेट केली आणि पाठवल्या बॉलला सीमारेषच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. रबर बॉल स्पेशलिस्ट अजित सुद्धा आहेत, कारण अजित स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. रबर बॉल स्पेशलिस्ट अजित सुद्धा आहेत, कारण अजित फॉर्मात येण्यामागे रबर बॉलचं क्रिकेट देखील होतं आणि आज अजितची बॅट देखील आता हळूहळू बोलू लागली. 22 गेंदों में 87 रन बनाने जीत के लिए 45 रन हो चुके बल्लेबाजी करने वाली टीम के खाते में. एमएमसीसी संबलपुर, हाथ खोलने का मौका था बल्लेबाज अजीत मोहिते के पास. सफल हुए, इस बार गेंद को भेज दिया बैकवर्ड स्क्वायर लेग पर. खेलना चाह रहे थे लेकिन गेंद वहां पर थोड़ी सी घूमी, गेंद चली गई स्क्वायर लेग की जानिब. वहां पर खिलाड़ी मंगेश वेती ने गेंद को रोका. तब तक पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास, वो सिंगल खाते में अजीत मोहिते के. अगदी फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता जरूर, परंतु जी अपेक्षित टायमिंग नाही होऊ शकलं आणि त्याच्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. 46 धावा तर धाव फलकावर झालं. ही जोडी आता जमू लागली आहे, परंतु आता रिक्वायर रन रेट जर पाहता फक्त षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. 40 रन पारी का ये चौथा ओवर यहां पर चलता हुआ. तो बढ़िया कमबैक रहा है गेंदबाजों द्वारा. हालांकि वो पहला ओवर आशीष मेहरुल महज 7 रन, आर्यन भोईर के ओवर में रन आए थे 7. तीसरे ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे गेंदबाज आशीष मेहरुल. 3 छक्के उड़ाए थे बल्लेबाज थॉमस डायस ने उनके खिलाफ. और चौथा ओवर जब धीरज के हाथ में आपको नजर आया एक छक्का है इस ओवर में, उस लॉक करने का प्रयास, बैठक स्ट्रोक का प्रयास था थॉमस डायस द्वारा. दूसरी बार यह प्रयास किया थॉमस डायस ने, लेकिन
यहाँ पर कामयाबी नहीं मिली थॉमस डायस को। लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। रन संख्या स्कोर बोर्ड पर इस एक्स्ट्रा के तहत 47 रन, 47। अब आखिरी 2 गेंदें इस ओवर की शेष। 47 रन आगे रखा था, आगे वाली गेंद को उछाल दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए सिक्सर। पुन्हा ओव्हर पिच केला। अजितसाठी ही मेजवानीच होती जणू काही, आणि त्यांनी या बॉलला मात्र खूप लांबवर टोलावलंय, पाठवलंय 6 धावांसाठी। रिक्वायर रन रेट वाढत चाललाय, परंतु इकडनं अजूनही प्रयत्न मात्र सुरू आहेत टीम संबलपूरकडून, एमएमसीसी संबलपूर। 50 अप, 53, 53 रन स्कोर बोर्ड पर। शॉर्ट बॉल था, इसे घुमा दिया, दे घुमा के बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए बैक टू बैक दूसरा छक्का। इस बार बल्लेबाज अजीत मोहिते के बल्ले से नाम में जीत, बल्लेबाजी में जीत यहां पर नजर आती हुई अजीत द्वारा। थोडासा मागे बॉल होता, थोडा शफल झाले, जागा बनवली। स्कोर जर पाहिलं तर मोठा फटका खेळलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 59 धावा धाव फलकावर के खिलाफ। आइए दोनों टीमों के कप्तान अब टॉस के लिए। श्रीतेज 11 सरोड़ी पुणे का ये स्क्वाड आपके स्क्रीन पर। सचिन लालदास तापकीर जी इनकी ये टीम, वासिक शेख टीम के आइकॉन खिलाड़ी, महेश नानगुड़े हाईएस्ट बीडिंग इन पर यहां पर नजर आई थी ऑक्शन में। प्रथमेश राठौड़, दत्ता पवार, विकी कलमे, धनंजय भिंताड़े, आकाश उतेकर, मनोज साटे, ओमकार गायकवाड़, रोहित खरात, ऋतिक गजर, ऋषिकेश जोरे, अशोक गायकवाड़, आकाश कायन, अमित तांबे आपको खेलते नजर आएंगे श्रीतेज 11 सरोड़ी पुणे में। उनके खिलाफ खेलने वाली टीम ओमकार देसाई, आइकॉन खिलाड़ी, अमर परुड़ेकर जी इनकी ये टीम, एजाज कुरैशी, सुल्तान खान, शुभम जादव, बंटी बद्रिके, किशन देवेंद्र, नागेश वाडेकर, प्रज्योत तंबीरे, निखिल जादव, वेदांत देसाई, राहुल सांदोरकर, निहिल कीनी, आशीष मिश्रा, शुभम सांगड़े एंड फैजल महमूद आपको खेलते नजर आएंगे नेक्स्ट मैच में ताई पैकर्स आरजे ग्रुप में। 18 गेंदे और रन बनाने जीत के लिए 73, 73 का ये बड़ा लक्ष्य। लेकिन क्रिकेट का खेल, अनिश्चितता से भरा हुआ खेल, आखिरी गेंद जब तक यहां पर डिलीवर नहीं होती तब तक कुछ कहा नहीं जाता इस क्रिकेट के खेल में। इमरोज की पहली गेंद यहां पर पुल करने का प्रयास था, डीप पर खिलाड़ी लॉन्ग ऑन पर पाए गए। इस बार थॉमस डायस का खेल यहां पर समाप्त, कैच को अंजाम दिया खिलाड़ी श्रेयस कदम ने। विकेट येताना पाहायला मिळते। इमरोज विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि इकडे थोडासा बाहेर कटवणारा बॉल होता, थोडीशी उसळी होती आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते। टीम संकटात आता आहे, कारण रिक्वायर्ड रेट खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय। षटकार चौकाराची भाषा बोलावीच लागेल आता। वो पहली गेंद पर सफलता मिली है, बल्लेबाज थॉमस डायस का खेल यहां पर समाप्त। अब गब्बर करेंगे बल्लेबाजी, एज ए इंपैक्ट प्लेयर नजर आएंगे, क्योंकि प्लेइंग 11 लिस्ट में उनका नाम पहले इनिंग में वो नजर नहीं आए ऑन द फील्ड। सो अब वो जानकारी देते नजर आएंगे हमारे अंपायर रमाकांत पवार को। इंपैक्ट प्लेयर नीतीश पोद्दार की जगह पर खेलते नजर आएंगे शाहिद शेख एज ए इंपैक्ट सब्स्टिट्यूट खिलाड़ी। इंपैक्ट सब नीतीश पोद्दार की जगह पर। सो इक्वेशन 17 गेंदे और रन बनाने जीत के लिए 73, 73। पहली गेंद उछाल कर खेलने का प्रयास, विकेट कीपर से पहले यहां पर पहुंचे थे, वहां पर खिलाड़ी इमरोज डिलीवरी स्ट्राइड में आगे बढ़कर इस कैच को अंजाम दिया। इमरोज ने बैक टू बैक ये दूसरी सफलता इमरोज के खाते में। बल्लेबाज शाहिद शेख इंपैक्ट खिलाड़ी गोल्डन डक का शिकार। रिक्वायर रन रेट वाढलाय आणि त्याच्यामुळे इकडे मोठमोठे फटके मारण्यापासून पर्यायच नाही, आणि त्याचा फायदा कुठेतरी इमरोज यांना देखील होता। सामना आता औपचारिकतेकडे निघालाय, ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि बॉल सुद्धा गरगर गरगर वळायला लागलेले आहेत। प्रयत्न करावे लागतील तरी सुद्धा दोघांनाही। इस बार स्लॉट में था ये गेंद और सीधा भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द प्लॉट 6 रनों के लिए। बल्लेबाज राकेश प्रभु के बल्ले से पहला छक्का।
पोलार्ड पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. हा बॉल सुद्धा जर पाहिलं तर थोडासा पुढे करून बसले आणि या फलंदाजाकडे देखील एक वेगळी ताकद आहे. सिक्सर. चौथी गेंद पर वो छक्का बटोरा है बल्लेबाज राकेश प्रभु ने. बैकवर्ड पॉइंट में वो खिलाड़ी थे, स्लॉट में घर बैठे बैठे थे इस बार गेंदबाज इमरोज, और सीधे बल्ले से लॉन्ग ऑन के ऊपर से ये छक्का लगाया बल्लेबाज राकेश प्रभु ने. इसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी राकेश प्रभु को. रन संख्या स्कोर बोर्ड पर इस छक्के की बदौलत 65 रन. 132 रनों का टारगेट, सबसे बड़ा टारगेट इस प्रतियोगिता का. हालांकि कल 125 रनों का टारगेट पहले मुकाबले में हमें नजर आया था MUCC ओडिशा द्वारा. इस बार नियंत्रण नहीं नजर आया गेंदबाजी में. तेज करने का प्रयास, पिछली गेंद पर वो छक्का लगाया था बल्लेबाज ने, और इसके तहत दिशा से भटके अंपायर का सिग्नल. वाइड बॉल +1, 2 रन खाते में बल्लेबाजी करने वाली टीम के 67. एक सिंगल इस गेंद पर अजीत मोहिते के खाते में. अब यहां पर थोड़ी सी औपचारिकता नजर आती हुई इस मुकाबले में, लेकिन जब तक वो राकेश प्रभु मैदान में, अजीत मोहिते मैदान में, एक बड़े स्ट्रोक लगाने का प्रयास जरूर करना होगा इस टीम को. 132 सबसे बड़ा टारगेट इस मैच में. स्लॉट में रखा था इस गेंद को, प्लॉट के बाहर चली जाएगी. सीधा गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. छह के साथ 74, 74 रन, 58 रन बनाने जीत के लिए. अब 12 गेंदों में 12 गेंदे 58 रन. एवरीथिंग इज पॉसिबल, क्योंकि 11 गेंदों में अर्धशतक लगाया था पहले पारी में वो बल्लेबाज श्रेयस कदम के बल्ले से. तो 12 गेंदे और 12 गेंदों में रन बनाने जीत के लिए 58, 58, यानी कि 10 छक्के लगाने होंगे जीत के लिए. 9 छक्के, 1 चौका. ये इक्वेशन अब सामने नजर आता हुआ. एवरीथिंग इज पॉसिबल इन लव, क्रिकेट एंड वॉर. वो हासिल आपको करना होगा बल्लेबाजी द्वारा, और वो प्रयास यहां पर अब नजर आएगा, क्योंकि इससे पिछली वाली गेंद पर वो छक्का बटोरा था बल्लेबाज राकेश प्रभु ने. गेंदे 52 रन. बैटिंग टीम रिव्यू 1 बाउंस के लिए. वो पहला बाउंसर क्या यहां पर डिलीवर्ड हुआ है, वो यहां पर चेक किया जाएगा. बैटिंग टीम का रिव्यू. वन बाउंस, 1 पर दी ओवर. ये वार्निंग यहां पर आएगी. रिव्यू सक्सेसफुल बल्लेबाजी करने वाली टीम का. इस बार आगे रखा था, उछाल दिया इस गेंद को डीप पर खिलाड़ी. थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑफ पर इस गेंद को यहां पर रोका गया. तब तक 1 रन खाते में अजीत मोहिते के सिंगल के साथ. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 81, 81. 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना लांब गेलाय, परंतु प्रयत्न या ठिकाणी. प्रत्येक बॉल, काल असाच एक सामना लांब लचक गेला होता आणि त्यावेळेला अक्षय पवारने मात्र मॅच बनवली होती. 10 गेंदे 51 रन.
गलत स्ट्रोक का चयन, एक सिंगल। 9 गेंदों में 50, यानी कि यहां पर बल्लेबाजी करनी होगी झकास। लगभग 9 गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर आपको डिलीवर करना होगा 6 रनों के लिए। वो प्रयास यहां से जरूर आपको नजर आएगा। हालांकि सामने अजीत मोहिते, लेग स्टंप के बाहर ये गेंद, वाइड बॉल +1, यानी कि 2 रन खाते में एमएमसीसी ओडिशा के। रन संख्या स्कोर बोर्ड पर इस वाइड के तहत अब 84, 84 रन, 48 रनों की दरकार। यहां से गेंदे आपके सामने 9 गेंदे 48 रन, 48 फ्रॉम 9। घुमाया इस गेंद को, लेकिन घुमाव यहां पर जैसे ही नजर आया, गेंद यहां पर बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट, अंपायर का सिग्नल वाइड बॉल, और बॉलिंग टीम द्वारा ये डीआरएस का इस्तेमाल। वाइड बॉल को चैलेंज किया इस बार बॉलिंग करने वाली टीम वी लॉन्च ओडिशा ने। इट्स अ फेयर डिलीवरी। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू रिटेन, तो ये बाई के तौर पर यहां पर रन मिलेगा। एक सिंगल। तो जैसे ही गेंद में वो घुमाव नजर आया, देख घुमा के गेंद को भेज दिया मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। बल्लेबाज अजित मोहिते के बल्ले से ये छक्का। मोठं लक्ष आहे, परंतु अजूनही अजित यांची झुंज मैदानाच्या आतमध्ये कायम पाहायला मिळते। एका मागोमाग एक मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल। 5 षटकार खेळलेत या डावामध्ये अजितने। जबरदस्त अजित। 91 रन, 7 गेंदें शेष। बैट के अंदर लगी है गेंद, डीप पर स्क्वायर लेग। मंगेश सिंगर। सो आखिरी ओवर। इंपैक्ट प्लेयर अब गेंदबाजी करते नजर आएंगे प्रदीप। आखिरी ओवर इस पारी का, 6 गेंदे 40 रन। पहली गेंद पर यह सिंगल। टीम श्रीतेज 11 सरोली पुणे टीम के कप्तान आई है टॉस के लिए। तो पहली बॉल पर ये सिंगल। दूसरी गेंद पर वो हुक शॉट, खिलाड़ी आर्यन के हाथ में वो गेंद महज सिंगल। 2 गेंदों पर 2 रन, 38 रन 4 गेंदों में। परंतु तरी देखील प्रयत्न या ठिकाणी होतील अजित यांच्याकडून। त्याचं कारण आहे की एक आत्मविश्वास मिळेल जो तुम्हाला पुढल्या मॅच मध्ये देखील कामाला येईल। पुल किया इस गेंद को, हाफ बैटेड पुल बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। मिड विकेट के ऊपर से लगता हुआ अजीत मोहिते के बल्ले से 6 रन। एक प्रेक्षक आहे तिकडे आणि त्यांनी सुद्धा काय जबरदस्त कॅच घेतली तिकडे। षटकारामध्ये गेलेला बॉल फटका वेगवान होता, परंतु ते क्षेत्ररक्षक एका हातामध्येच कॅच घेताना पाहायला मिळाले। भाव खाऊन गेले ते प्रेक्षक। 43 रन नॉट आउट अजीत मोहिते के बल्ले से। सात रन अगर यहां पर अजीत मोहिते बनाते तो ये इस प्रतियोगिता का 5वां अर्धशतक वो जड़ देंगे। भावेश नाइक, ऋतिक पाटिल, अक्षय पवार, श्रेयस कदम, और इसके बाद ये 43 रन नॉट आउट पारी अजीत मोहिते के बल्ले से। तो ये सिंगल का प्रयास, अब दूसरे की तलाश यहां पर होगी। नॉन स्ट्राइकिंग एंड पर राकेश प्रभु आउट। परंतु संधी आहे या ठिकाणी, पाहूया काय होईल अर्धशतक करण्याची तरी।
चला लगेच आता दुसरा सामना इथे सुरू केला जाईल. वी लॉन्च ओडिशा, सगळे प्लेयर आता ग्राउंडच्या बाहेर यायचे. प्लीज मला नावं घ्यायला लावू नका बॅट्समनचे आणि प्लेयरचे. टॉस, तर टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅच टीम श्रीतेज 11 चरोळी पुणे आणि टीम पाईप पॅकर्स आरजे ग्रुप